नमस्कार, मी नेहाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहूयात अहमदनगरची सुप्रसिद्ध अशी पापड भाजी। चला तर मग सुरुवात करूया। पापड भाजी तयार करण्यासाठी आपण 3 वाटी मैदा व्यवस्थित चाळून घेतलेला आहे। 1 चमचा ओवा आपण व्यवस्थित क्रश करून टाकून दिलाय। चवीनुसार मीठ घेतलेले आहे। अर्धी वाटी कडकडीत गरम केलेलं तेल ओतायचं आहे। तेल व्यवस्थित मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला तेलाचं मोहन लावायचं आहे। मैद्याला आपण व्यवस्थित कोट करून घेतलेलं आहे। आता त्याचं मूठ तयार होते, म्हणजे आपल्या त्या मैद्याला व्यवस्थित मोहन लागलेलं आहे। थोडं थोडं पाणी टाकून आता आपल्याला एकदम घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे। व्यवस्थित आपण असं पीठ मळून घ्यायचं आहे। आपला डो तयार झालेला आहे। आता याला थोडा वेळ रेस्ट करायला ठेवून देऊया। डो आपला सेट होतोय तोपर्यंत आपण इन्स्टंट चिंचेची चटणी तयार करून घेऊ। त्यासाठी आपण चिंच भिजत ठेवलेली आहे। त्यामध्ये आता आपण 1 चमचा कॉर्नफ्लॉवर पावडर टाकून घ्यायची आहे। त्यामध्ये चिमूटभर आपल्याला फूड कलर टाकून घ्यायचा आहे। हे ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता, नाही टाकलं तरी चालेल। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला गूळ टाकून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता याला गॅसवर ठेवून व्यवस्थित आपली चटणी तयार करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। यामध्ये थोडंसं किंचित असं मीठ टाकून घ्यायचं आहे। चिमूटभर आपल्याला लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे आणि आपण आपली चटणी तयार करायला ठेवून द्यायची। तुम्ही पाहू शकता आपली चटणी तयार झालेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करू। यासाठी आपल्याला एक हिरवी चटणी तयार करायची आहे। त्यासाठी आपण पुदिन्याची पानं घेतलेली आहेत आणि 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा आपण खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे। ही सगळी जिन्नस आपण एका मिक्सर जारमध्ये टाकून घ्यायची आहे। 1 चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता याची एक पेस्ट तयार करायची। पापड भाजीसाठी आपण बटाट्याची भाजी तयार करून घेणार आहे। त्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेले, ते बटाटे आपण स्मॅश करून घेतलेत। एका पातेल्यामध्ये आपण 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे। यामध्ये आता मोहरी टाकून घ्यायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरा टाकून घ्यायचा आहे आणि हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। हळद टाकलाय 1/2 चमचा आणि पाणी टाकून घेतलं। 1 ग्लास आपण पाणी ओतलेलं आहे। यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपण याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता आपल्या पाण्याला उकळी आलेली आहे। आता आपण याच्यात स्मॅश करून घेतलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। एक उकळी येऊ द्यायची आहे। आपली भाजी तयार झालेली आहे। आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून टाकू। आता आपला डो सेट झालेला आहे। आता आपण पापडी तयार करायला घेऊ। आपण पापड तयार करताना एकदम हलक्या हाताने ते लाटून घ्यायचं आहे। जास्त जाड असं पापड आपण तयार करायचं नाही आहे, जेणेकरून ते एकदम क्रिस्पी राहील। पापड तयार झाल्यानंतर एका फोकच्या साहाय्याने आपण त्याच्यावरती
छिद्र पाडून घ्यायची आहे। आपण पापड व्यवस्थित तळून घ्यायचे। आधी आपण एक साइड व्यवस्थित तळून घेतली की मग आपण पलटी मारून गोल्डन ब्राउन होऊस्तोवर आपल्याला पापड तळून घ्यायचं आहे, म्हणजे एकदम कुरकुरीत होतात ते। आपलं पापड एकदम व्यवस्थित गोल्डन ब्राउन झालेलं आहे। आता आपण हे पापड काढून घ्यायचं आहे। आपल्या पापड भाजीसाठी आपले पापड तयार आहे। आपण कांदा आणि कोथिंबीर बारीक चॉप करून घेतलेली आहे, बारीक शेव घेतलेली आहे, चिंचेची चटणी घेतलेली आहे, पुदिन्याची चटणी घेतलेली आहे आणि आपण तयार केलेली ही बटाट्याची भाजी घेतलेली आहे। आपण पापड घ्यायचं आहे, त्याच्यावरती आपण बटाट्याची भाजी स्प्रेड करून घेऊया। हिरवी चटणी टाकून घेऊया। चिंचेची चटणी घ्यायची आहे, ती व्यवस्थित स्प्रेड करून घेऊ। कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती टाकून घ्यायची आहे। वरती थोडासा ठेचा घ्यायचा आहे आणि बारीक शेव टाकून आपण पापड भाजी सर्व करायची आहे। कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी सोबत। बाय बाय।